आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. राजुरा शहरात एका शेतकऱ्याने चक्क बैलावर बसून तहसील कार्यालय गाठत शासनाच्या कानशिलात लगावल्याचे चित्र पाहायला मिळाले. कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखवून त्याची पूर्तता न करण्यात आल्याने हा शेतकरी कमालीचा संतप्त झाला आणि त्याने थेट शासनाला जाब विचारण्याकरिता बैलाची स्वारी करत तहसील कार्यालय गाठले. भद्रावती शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नवीन कार्यकारिणी गठीत होताच या कार्यकारिणीने शहरातील समस्यांचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आणि शिवसेना स्टाईलने त्यांची महावितरण कार्यालय तसेच पोलीस स्टेशन गाठून शहरातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. मागील 2 दिवसापासून विदर्भात पावसाने जोरदार एंट्री घेतल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर विजेचा कडकडाट सुरू आहे. अशातच वरोरा तालुक्यातील खांबाडा गावातील शेतात एका 19 वर्षीय युवकावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतक धीरज वाल्मिक जोगी हा उत्तम कबड्डीपटू होता. रामनगर पोलिसांनी बंगाली कॅम्प मच्छी मार्केट परिसरात धाड टाकून केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या थाई मांगूर जातीच्या माशांची मोठी खेप जप्त केली. या कारवाईत सुमारे 600 किलो मासे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 7,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते अहेरी हा राष्ट्रीय महामार्ग 3 राज्यांना जोडणारा आहे. येथील नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा शासनाकडून मिळायला पाहिजे त्याचा अभाव तर होताच, परंतु आता आलापल्ली ते सिरोंच्या मार्गावरील अनेक रस्ते मुसळधार पावसामुळे वाहून गेले. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून याचा फटका प्रवाशांना बसला आहे. या मार्गावर शेकडो वाहने अडकलेली आहेत. मध्यंतरी महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसवणे गरजेचे असल्याचे SMS अनेकांना प्राप्त झाले होते. त्यावर प्रचंड गदारोळ उडाला आणि स्मार्ट मीटर हे ऐच्छिक असल्याची विनवणी अनेक नागरिकांनी शासनाला केली. अखेरीस महावितरणला उच्च न्यायालयात स्मार्ट मीटर ऐच्छिक असल्याचे स्पष्ट करावे लागले आणि ग्राहकांना निवडीची मुभा असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातील टोकावर असलेल्या जिवती तालुक्यापासून 15 किलोमीटर असलेले गुडसेला हे गाव अचानक चर्चेत आले. त्याचे कारण म्हणजे या गावात होणारी अवैधरित्या दारूची विक्री. गेल्या वर्षभरापासून येथील महिलांना अवैध दारूमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. अनेक संसार उघड्यावर पडले होते. अखेरीस महिलांनीच रणरागिणीचे रूप धारण करून अवैध दारू विक्रीवर धावा बोलत दारूची राख रांगोळी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील उमा नदीवर अवैध रेती तस्करांचा डंका प्रचंड प्रमाणात गाजत होता आणि त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होत होती. अखेरीस प्रशासनाने कारवाई करत एका काँग्रेस नेत्याचे 3 पोकलेन मशीन आणि एक हायवा जप्त केला. या वाहनांची किंमत 2 करोड रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बँक ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारून त्यांची रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात ब्रह्मपुरी पोलिसांना यश आले आहे. सदर टोळीचे सूत्रधार हे बँकेतून ग्राहक निघताच त्यांचे लक्ष विचलित करायचे आणि ग्राहकांच्या नकळत त्यांची रक्कम लंपास करायचे. केवळ 24 तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील नगरसेवक सहली आणि पर्यटनात व्यस्त असून नागरिकांना मात्र त्यांच्या प्रभागात प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर गटाराचे प्रचंड पाणी रस्त्यावर धो-धो वाहून नागरिकांच्या घरात घुसू लागले आहे, परंतु नगरसेवकांचा पत्ता नाही. यावर प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी काँग्रेसचे नगरसेवक हरवले आहेत असे बॅनर लावल्याने याची चर्चा प्रचंड प्रमाणात होत आहे. चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात एका भरधाव जाणाऱ्या ट्रकने कारला कट मारली आणि यामध्ये कारच्या बाजूचा पत्रा निघाला. संतापलेल्या कार चालकाने ट्रकचा पाठलाग करीत ट्रक रस्त्यात अडवला आणि ट्रकच्या काचा फोडल्या. यामुळे रस्त्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांची समजूत घातली. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.